वरा मला काहीतरी खायला दे ना. मला गोळ्या औषध घ्यायचे होते. काय बाबा या म्हातारीनं पर्शन केलंय, 2 मिनिटं सुद्धा बसून नाही देत. थांबा आता मी मोठ्या भायालाच फोन करतो, तुला तिकडे घेऊन जाय म्हणून. हे बघ भया, मी आपल्या कामामध्ये असतो बिझी. तुम्हाला तर माहितीये ना आईची तब्येत कशी, तर तुम्ही काय करा, हिला तुमच्या सोबत घेऊन जा आणि मला काही टाइम नाही साठी. अरे राहुल, असं नसते बोलत. तू समजदार बी आहे आणि पैशावाला बी आहे. ह्या बघा भया, तुम्ही ते इरबळ काहीच करीत नाही आणि घरी तरी कामीच राहतात. चला आई. अरे सासूबाई, आता आई याच्या नंतर आपल्या सोबतच राहणार आहे. वाव, ही तर चांगली गोष्ट आहे. या आतमध्ये सासूबाई. मग झालं पोरा. बरं आई, आता झोप. झोपल्या काय? हा, झोपले आई. मला समजा ना काम कसं करावं म्हणून आणि घर खर्च कसा दाखवा म्हणून. तुम्ही चिंता नका करू, देवी सगळं ठीक करीन. हे दे आई, माझ्या लेकराला चांगला आशीर्वाद राहू दे. काका, काही खायला भेटन का? लय भूक लागली. हा हा पोरी, भाजी नाही पण चटणी पोळी. काही असं नाही काका. ठीक आहे बाळा, धर. बेटा, मी तुला पाणी घेऊन येतो. अरे, ही कुठे गेली? हॅलो, खरंच? काय झालं पोरा? आई, मी ज्या गोष्टीची इतके दिवस वाट बघत होतो ना, ती गोष्ट आज माझी पूर्ण झाली. आहो, हे बघा ना. पोरा, तुझी मेहनत नाहीये, कष्टाचं फळ आहे. पोरा, तो बायकोचं ना ऐकता दुसऱ्याला मदत केली, तो तुपल्या आईची सेवा केली. आज तुपल्या हाताने देईला निवड पोहोचला. अरे पोरा, तुला देईना येऊन साक्षात आशीर्वाद द्याला.